आजचे पाहुणे या कार्यक्रमामध्ये रसिक श्रोते हो, आपणा सर्वांचं स्वागत आणि अपर्णा कल्लोळचा नमस्कार. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात ऐकूया युनेस्कोतर्फे महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या 12 किल्ल्यांचे जागतिक ऐतिहासिक वारसा स्थळामधील नामांकनासाठी 2 स्केल प्रतिकृती बनवणारे रमेश बलुर्गी यांची मुलाखत. आज ऐकूया या मुलाखतीचा दुसरा आणि अंतिम भाग. कसे तुम्ही इथं गेलात, कसं इथंपर्यंत आलात, हा प्रवास खूप महत्त्वाचा आहे खरं तर. आता तुम्ही ज्या ठिकाणी उभे आहात, जिथं आपलं स्थान निर्माण केले, तिथंपर्यंत येण्याचा प्रवास हा खूप महत्त्वाचा असतो. मिळवलेल्या यशापेक्षा त्या यशापर्यंत पोहोचण्याचा, उद्दिष्टापर्यंत पोहोचण्याचा प्रवास हा खूप महत्त्वाचा असतो, कारण तिथंच माणूस घडत असतो. एकदा यश मिळालं की तिथून पुढं त्या माणसाला, त्या कलाकाराला पुढं जाणं खूप सोपं असतं. पण हा मागचा जो काळ आहे ना, हा आणि माणूस विसरत नाही हा काळ कधीच. तुम्ही कुठल्याही शिखरावरती यशाच्या पोहोचलात तरी खालून चढत आलेल्या पायऱ्या आपण कधी विसरत नसतो. इथूनच घडत असतो कलाकार खरं तर. आणि जो कलाकार असतो तो मनस्वी असतो खरं तर. सेन्सिटिव्हिटी जास्त असते त्यांच्यामध्ये, बोथट नसतात भावना कधीच कलाकाराच्या. असं असेल तरच तो एक चांगली कलाकृती घडवू शकत असतो खरं तर. आणि त्या सगळ्या कलाकारांच्या पेक्षा किंवा प्रयत्न करणाऱ्यांपेक्षा वेगळं पण तेव्हाच त्या कलेमध्ये, त्या कलाकृतीमध्ये येतं जेव्हा त्याच्यामध्ये संवेदनशीलता जास्त असते तेव्हा. अगदी बरोबर. चौगुले सरांनी खूप साथ दिली मला, म्हणजे अगदी मित्रासारखं सांभाळत. त्यांनी तुमच्यातल्या कलाकाराला ओळखलं आणि ती ओळखण्याची त्यांच्याकडे ताकद होती. बरोबर. तो एक टर्निंग पॉईंट ठरला खरं तर तुमचा, की तुम्ही चौगुले सरांना जाऊन भेटलात. तुम्हाला असं वाटलं की आपण आता याही पुढे जावं आणि यामध्येही काहीतरी नवीन नवीन करावं, इथंच थांबायला नको. बरोबर. आता मी माझ्या डोक्यात असं विचार, आता सत्कार बंद करावा आणि कामाला लागावं, असं एक ही भावना व्हायला लागली आता. एवढं मोठं तुम्ही काम जे केलं की 12 किल्ल्यांचे मॉडेल्स तयार केले आणि त्या वर्ल्ड हेरिटेजसाठी, म्हणजे जागतिक ऐतिहासिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये आपल्या महाराष्ट्रातल्या शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचं नाव जावं, याच्यासाठी तुमचे जे हातभार लागलेत, खरं तुम्ही खूप नशिबवान आहात. भारत हा असा देश आहे की प्रत्येक राज्याची संस्कृती, इतिहास वेगळा आहे आणि त्याला एक वेगळं महत्त्व आहे. पण शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे तो मराठी माणसाच्या रक्तात भिनलेला आहे. आणि हे मराठी माणसाकडनं काम होणं हे आमच्यासाठी पण खूप अभिमानास्पद आहे. आणि ज्या टीमनं तुम्हाला निवडलं ते लोक सुद्धा याबाबत नक्कीच जागरूक असणार आहेत, कारण ते स्वतः तुम्ही म्हणालात की ते वयस्कर ज्येष्ठ नागरिक आहेत सगळे. त्यांचा अनुभव, त्यांची तळमळ, त्यांचा अभ्यास, यातून तुम्हाला त्यांनी निवडलं, यातच तुमची योग्यता तिथं सिद्ध झाली आहे खरं तर. आणि अनुभव असतात सगळे लोक. नक्कीच. आणि या ज्या 12 मॉडेल्स जे तुम्ही तयार केले किल्ल्यांचे, त्यासाठी त्यांनी केलेला आणि त्यांच्यासोबत तुमचा झालेला अभ्यास, त्यातून तुम्ही हे पण शिकत गेला असाल ना की किती बारीक गोष्टींचा आपल्याला विचार करावा लागतो एखादी कलाकृती बनवताना. जेव्हा आपण अशी कामं करत जातो, समृद्ध होत जातो असं म्हणायला हरकत नाही, कारण त्या लोकांकडून सुद्धा तुम्ही काहीतरी अडॉप्ट केलं, त्यांच्याकडूनही काहीतरी शिकलात, चौगुले सरांच्या असिस्टंटकडून काहीतरी शिकलात. हे जेव्हा माणूस शिकण्याची ठेवतो मनामध्ये, तेव्हाच तो पुढे जातो. नाहीतर अरे मी एवढं काम करतो, हा काय मला शिकवणार, असं जर तुम्ही म्हणाला असतात तर कदाचित तिथंच आपली पुढे जायचे रस्ते बंद होतात. विद्या विनयेन शोभते, विनम्रता कधी आपल्याला पुढे घेऊन जाते, शिकण्याची तळमळ पुढे घेऊन जाते. जेव्हा हे 12 किल्ल्यांचे मॉडेल्स तुम्ही बनवत होता, ते काम करताना तुम्हाला स्वतःचा खूप वेळ त्याला द्यायला लागला असेल, आयुष्यातली सगळी कामं बाजूला ठेवायला लागली असतील. आणि जेव्हा हे काम संपलं त्यावेळी तुम्हाला काय वाटतं? त्यावेळी अगदी रिलॅक्स पण झालो आणि मला असं वाटलं नव्हतं की बाबा माझं एवढं मोठं नाव होईल. आणि हे 12 किल्ले करण्याची माझ्यावर जो विश्वास ठेवला, त्यांनी संधी दिली आणि ते मी साकार केलं पण चांगल्या पद्धतीनं. खूप समाधान मिळालं. एक चांगलं काम आपल्या हातून, माझ्या हातून एक चांगलं काम मिळालं. म्हणजे काय अशी शिवभक्त आहेत ना, मला बघितले ना, ज्यावेळी त्यांना कळतं की बाबा ही किल्ले ते मी केलेत, तर अक्षर ते नतमस्तक होतात पहिला. बरोबर. ज्यावेळी ते माझे नमस्कार करतात त्यावेळी मला तो एक आनंद फील होतं, पण तो आनंदच वेगळा असायचा. बरोबर. म्हणजे त्यांच्यामुळे मला मान सन्मान हे ते सगळं मिळालं. असं शिवरायांचा इतिहास, त्यांचा गनिमी कावा, त्यांचे त्यासाठी बांधलेले त्यांचे हे किल्ले, त्यांची जी रणनीती होती त्यासाठी बांधलेले किल्ले, त्यासाठी त्यांनी केलेला किती मोठा अभ्यास, विचार या किल्ल्यांपाठीमाग, दूरदृष्टी खूप मोठी होती. त्यांनी समुद्रामध्ये बांधलेले जे दुर्ग आहेत ते, हे बांधणं खरं तर सोपी गोष्ट नाहीये. एवढा मोठा वारसा आपल्या महाराष्ट्राकडे. सांगतो, विजयदुर्ग जो किल्ला आहे, म्हणजे किल्ला हा सगळ्यांनीच बघितलाय किल्ला, पण तोच मी एकच किल्ला तेवढाच बघितलाय मी, कारण बाकी कुठल्याही किल्ल्यावर मी गेलो नाही. तरी सुद्धा मी सगळे मॉडेल्स बनवले. मग तिथला जो गाईड जो होता, म्हणजे ही सगळी टीम होतीच, म्हणजे अखेर महाराष्ट्र गिर्यारोहण संघ जो महासंघ जो आहे ती सगळी टीम होतीच.
तो गाईड म्हणला तुम्हाला अशी गोष्ट दाखवणार आहे ती तुम्ही कधी बघितली पण नसणार आहे. आणि त्या किल्ल्यापासून आम्ही जसं जसं लांब जाऊ तर त्या ठिकाणी शिवाजींच्या होड्या ज्या आहेत त्याचं रिपेअरिंग करण्याचा कारखाना होता, अजूनसुद्धा तिथं आहे. बर. पण ती कुणालाच दिसत नाही. ती तो पण असा बनवलाय की तो बनवलाय की सहजासहजी सहजासहजी दिसतच नाही तो भाग. दृष्टिक्षेपात येता कामा नये तो. आणि विजयदुर्गला कसं केलं, एक साधारण अर्धा किलोमीटर अंतराच्या बाजूनं म्हणजे समुद्राच्या कडेनं जिथं एंट्री होते आत त्या भागात खाली एक तटबंदी बांधली त्यांनी होय, पाण्याच्या खाली. पाण्याचे खाली. समजा कोण जर मारा करत असेल, ते बोट किल्ल्याजवळ येत असेल तर ती बोट त्याला धडकली की ती बोट फुटली जायची. म्हणजे निम्मे सैनिक तिथंच गेले, म्हणजे अच्छा, किल्ल्यापर्यंत येऊनच देत नव्हते. पाण्याच्या आतमध्ये हा, बांधलेली ते आहे दिसत ती. नाही तटबंदी, पण पाण्याच्या आत तटबंदी आहे तिथं. बापरे, म्हणजे एवढं त्यांचा दूरदृष्टी होती त्यांची. दूरदृष्टी होती. खूप छान वाटलं. कमाल कमाल आहे अक्षरशः शिवाजी महाराजांची. आणि किल्ले कसे आहेत, मला किल्ले येतील की नाही याची गॅरंटी पण नव्हती आणि मी कधी केले पण नव्हतं. पण त्यांनी मला एक सांगितलेलं, आम्ही तुम्हाला सगळं मटेरियल देतो, तुम्हाला काय काय लागेल ते. आणि आपण काही व्हिडिओ बघून करायचे नाहीत किल्ले किंवा फोटो बघून सुद्धा करायचे नाहीत. आपणाला जे नियमानं जे काही तुम्हाला प्लॅन देईल त्या पद्धतीनंच करायचं होतं. म्हणजे आर्किटेक्चरल काम आहे. आर्किटेक्चरच म्हणलं तरी सुद्धा चालेल. मग मी त्यांना म्हटलं मला प्लॅन फक्त द्या, माझं मी जसं बनवायचं तसं बनवतो. म्हणजे एका किल्ल्याला कमीत कमी 1 महिना लागायचा बनवायला. यांनी तर मला 12 किल्ले करायला सांगितलेले. त्यांनी मला म्हणले की तुम्हाला होईल का काम, कारण कसं आहे, नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्र सरकारनं या 12 किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळावा म्हणून याचा प्रस्ताव त्यांनी युनेस्को टीमला सादर केला आहे. अच्छा. आणि ते 31 जुलैच्या आत तुम्हाला पूर्ण करून, 31 जुलै म्हणजे 115 जुलैलाच तुम्हाला पूर्ण करून द्यावं. आणि हे काम दिलं कधी होतं तुम्हाला? अगदी 45 दिवस अगोदर. मी त्यांना सांगितलं इतकं काय होणार नाही म्हटलं, एक 3-4 तरी होतील, कारण कसं आहे मनुष्यबळ कमी पडते. आणि मी जरी तुम्हाला जरी मी करा म्हटलं तरी तुम्हाला पण जमणार नाही म्हटलं, कारण बारीक सारीक गोष्टी मला खूप, जोपर्यंत माझं समाधान होत नाही तोपर्यंत मी पुढे जात नाही. बरोबर आहे. मग त्यांनी म्हणले आम्ही पण तुम्हाला मदत करतो, म्हणले काय हेल्प लागेल ते तुम्ही काहीही पण सांगा, आम्ही सगळं करायला तयार आहे म्हणले. मग म्हटलं तुम्ही काय करणार, मी सांगितलं तर हा एक प्रश्न मोठा होता. मग काय केले, 2 किल्ले मी तयार केले. 15 दिवसात 2 केले. बरं. आपण राहिलेले 30 दिवस. मग ते पण लोक इकडे राहायला आलते माझ्या घरी 4 दिवस आणि गेस्ट हाऊसला ते राहायचे रात्री. मग ते सारखं म्हणायचे मला काम द्या काहीतरी. मी म्हटलं तुम्हाला काय काम देऊ. मग नंतर ठरलं की ते जे आउटलाईन असते गोल राऊंड आउटलाईन असते, मग एकाला सांगितलं तुम्ही कटरनं ते कट करत जावा, एकानं कट करायचं, दुसऱ्यानं मी कसे चिटकवायचं ते तुम्हाला मी सांगतो. त्या अगदी इतका आनंद झाला ना त्यांना, मला त्यांनी काम दिलंय कुठेतरी त्यांना आनंद होत होता. मग सगळ्यांनी ते एकाला सांगितलं तुम्ही फक्त 45 दिवस कटच करायचं म्हटलं, त्याचं प्रॅक्टिस हे तुम्हीच करायचं. आणि दोघांना चिटकवायला सांगायचं, ती पट्टी मी तुम्हाला कट करून दिला ती व्यवस्थित तशी चिटकवायची शेवटपर्यंत, दुसरं तुम्ही काही करायचं नाही, काही डोकं सुचवायचं नाही. असे किती जण आले मग मदतीला? इथं हरिपूरमध्ये असताना 6 जण आले. मग परत ते मंत्रालयात लोकांना बघायचं होतं की ज्यांनी ज्यांनी प्रस्ताव पुढे दिलाय ते. आणि मग त्यांनी सांगितलं ते किल्ले चांगलेले आहेत म्हणले. चांगले आहेत म्हणल्यानंतर मग सगळ्यांना टेन्शन आलं, मग आम्ही किल्ले बघणार कधी म्हणले. मग तुम्ही कसं काम करता हे आम्हाला माहीत नाही आणि आम्हाला तर काम बघायचं आणि आम्ही चांगलेलं जाऊ शकत नाही. मग त्यांनी एका रात्रीत माझ्या सकट त्यांनी मुंबईला नेले. बापरे. ते मॉडेल्स कंटेनर आणले 20 फुटाचे 2 आणि मला पण म्हणले तुम्ही पण चला, रिक्वेस्ट करतो म्हणले तुम्हाला, तुम्ही तिकडे चला, तुम्हाला जे सामान पाहिजे ना तुम्हाला सगळं तिथं आणून देतो म्हणजे. यासाठी काय काय मटेरियल वापरलं होतं? ह्याला फोम बोर्ड एक लागतं, PVC, आणि फेविक्विक एक लागतं. त्याच्यामध्ये जाडी पण असते फोम बोर्डमध्ये 1 mm पासून ते 20 mm पर्यंत. मग इथं 3 mm पुढचं अवेलेबल होतं, 1 mm 2 mm असेल तर पुण्यामध्ये अवेलेबल होतं. मग ते पुण्यात त्यांची पण लोक असे गिरीप्रेमी म्हणले की पूर्ण महाराष्ट्रभर त्यांची लोक आहेत. मग पुण्यात एकाला सांगितलं त्यांनी लगेच फोम बोर्ड तयार करून उभा रस्त्यावर. परत मुंबईला कोण कोण येणार, मग ते सगळे जेवढे बोलते सगळे हातावर करायचे, म्हणजे यायचेच 50 लोक यायला तयार. उत्साही लोक, उत्साही तरुण म्हणायला हरकत नाही. 16 वर्ष तरुण म्हणलं तसं चालतं त्यांना. आणि मग ठीक आहे, मग आम्ही 8 जणांचा ग्रुप तयार केला. 4 जणांना कागद फाडायला सांगितली, वर्तमान पेपरचे असतात ते. मग ते असे बारीक बारीक तुकडे करायचे, तसं पण फाडायचे नाही त्याला. एक पेपर घ्यायचा, बारीक 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 असे आपण लेडीज सांडकं कसं घालतात असे बारीक बारीक तुकडे करायचे. 4 जणांना ते तुकडे करायला दिले, 4 जणांना ते फेविकॉलमध्ये मिक्स करायला दिले,
आणि ते मिळालेलं मटेरियलनी तुम्ही बनवत ते होता फक्त माझ्याकडून द्यायचं आणि ते आणि चिटकवायचं काम त्याच्यापर्यंत माझं मी करतो. म्हणजे मेन काम तुम्ही करायचा, आणि मदत त्याला त्यांनी मदत केली पूर्ण. त्यांनी इतकं मदत केलं मला, ते तर काय शक्य झालं नसतं. बरोबर. सगळं जे सांगेल ते करायचं काम. कारण ते एका ठराविक वेळेत पूर्ण करायचं होतं ना काम, आणि युनेस्कोला मला आणि जमा स्वच्छतेची आवड करण्यासाठी. जास्त. मग ते एक जण म्हटला मी स्वच्छ करतो रोज सकाळी, आणि ॲक्च्युली खूप श्रीमंत आहेत सगळे, अच्छा. पण हे सुद्धा कामं करायला ते तयार आहेत. बघा, आम्ही फक्त राजांसाठी करतोय म्हणजे, आम्ही दुसरं काय, नाही, दुसरं काय. नाही. खरंच. राजे म्हणले की अगदी त्यांच्या डोळ्यात पाणीच येतं. राजे जर जिवंत असते तर सगळे मावळे झाले असे, इतके महाराष्ट्रातले लोक त्यांच्यावरती प्रेम करतात. आणि त्यातून अनेक वक्त्यांचं असते की आम्ही 1% सुद्धा त्यांच्या अजून उपयोगाला पडला नाही. अगदी खरंय, अगदी अगदी तेवढं. खरंय. मुंबईला गेलो ना, रात्री मी 9 वाजेपर्यंत बसायचो, सकाळी 7ला आम्ही त्या कामाला बसायचो. 7ला बसले की 9ला बसायचो. आणि ही जी लोक आहेत गिरीप्रेमी लोक, हे लांब राहायचे, कोण अंधेरीला राहायचं, कोण असे बरेच ठिकाणी 2-2 तासाचा अंतर उपनगरांमध्ये मुंबईच्या. पण ते मी 7ला यायच्या अगोदर ते 5ला तिथं हजर राहायचे. बघा, एवढ्या 2 तासाचा प्रवास करून मग ते उठायचे कधी आणि यायचे कधी. आणि या वयात एवढा उत्साह खूप झालं त्यांच्यामुळे, ते म्हणजे किल्ले शक्य झाले झालं. ते. त्यामुळे तुम्हाला नवीन मित्र पण मिळाले म्हणायला हरकत नाही. नवीन मित्र म्हणजे, आणि सगळे काळजी करणारे मित्र आवडले. मी आजारी पण पडलो, दवाखान्यातनं गोळ्या आणायचे, त्यांची मिसेस पण डॉक्टर असायचे, म्हणजे माझं सगळंच काळजी करायची, काय पाहिजे ते आणूनच द्यायची. ते खर्चाचा कुठलाच विषय केला जात नाही. एवढंच हे झालं. आणि ज्यावेळी मुंबईतनं किल्ले नेले आम्ही दिल्लीला, जवळ 7 कंटेनर होते. ते झाले वेळेमध्ये पूर्ण? वेळेमध्ये झालं ना पूर्ण, त्यांनी मदत केली म्हणून. 45 दिवसामध्ये 12 किल्ले त्यांचे मॉडेल तयार झाले. 15 तारखेला पूर्ण झाले. त्यातले 2 राहिलेले, फक्त कलर वगैरे राहिलेले. मग पहिला हे मॉडेल जाऊन देत म्हणले, मग तिथे गेल्यावर करू. मग ते 4 दिवस लागले ते कंटेनर तिथं जायला. मग आम्ही काय एरोप्लेनच गेलो. त्यांनी नेलं, सगळा खर्च त्यांनीच केला टोटल. म्हणजे माझी मिळकत सोडून त्यांनी बाकीचा पण त्यांनीच खर्च. मग 10 जुलैला वर्णपत्र दिलं की हे तुम्ही किल्ले तिथं मांडू शकताय असं. पण त्याच्या अगोदर आम्ही किल्ले करायला चालू केलं होतं. बरोबर आहे की, नाहीतर हे अचानक कसे किल्ले बनवायचे. मग नंतर कळलं की बाबा याचे एक्झिबिशन भारत मंडपमला आहे. हे सुद्धा आम्हाला माहित नव्हतं कुठं आहे ते. बरं, दिल्लीमध्ये भारत मंडपमला. पूर्वी त्याला प्रगती मैदान म्हणायचं. प्रगती मैदान. आणि भारत मंडप, आयुष्यात एकदा तरी भारत मंडपम बघून यावं असं. इतका सुंदर आहे ते. बर, खूप म्हणजे खूप सुंदर. माझ्यासाठी तो अविस्मरणीय क्षणच. मग आता ते मॉडेल्स तिथंच आहेत? नाही, आता सातारामध्ये आणले. सातारामध्ये आणले. मग युनेस्कोची टीम दिल्लीला आली? युनेस्कोची टीम दिल्लीला आली आणि जवळजवळ 3 दिवस त्याचा अभ्यास करत होते. अच्छा. जवळजवळ 1200 लोक तरी आले होते, परदेशातली लोक. मग त्याची माहिती घेतली. मग त्यांनी ठरलं की बाबा आपण किल्ल्यावर तपासणी करायला जायचं. मग ते प्रत्यक्ष किल्ल्यांना सुद्धा त्यांनी भेटी दिली. ते एक्झिबिशन संपलं, परत हे सगळे किल्ले सातारामध्ये आणलं. म्हणजे स्टँडला लागूनच आहे छत्रपती, जिथं वाघ काय आणलेत ना त्याच्या वरच्या मजल्यावर सगळे किल्ले अजून ठेवलेले आहेत. त्याचं अजून काय उद्घाटन झालेलं नाही आहे. मग ती टीम आली, 5-6 जणांची टीम आहे. प्रत्येक किल्ल्यावर जाऊन ते अभ्यास करून काय कुठले किल्ले जागतिक दर्जा म्हणजे जागतिक ह्याच्यात जाणार या मार्चच्या अखेर कळेल. म्हणजे वारसा स्थळांमध्ये कुणाचं सिलेक्शन झालं, कुठल्या किल्ल्याची निवड झाली हे आता अजून काढायचं आहे. मात्र 12 किल्ल्यांचे मॉडेल तुम्ही तयार केले. या किल्ल्यांशिवाय अजून काही तुम्ही पुढे प्रोजेक्ट केलेत का? अजून फक्त बिल्डिंग मॉडेल्स आणि अपार्टमेंट्स एवढेच केले. म्हणजे आता हे आर्किटेक्ट लोक आहेत त्यांच्यासाठी प्रोफेशनल. पण आता आहे औरंगाबादमधनं एकाचं म्हणजे आर्किटेक्टचं जे हे आहे शिफारस आहे, तिथं पण गड किल्ले तयार करणार, म्युझियमच तयार करणार आहे त्या ठिकाणी. त्यांनी पण टेंडर वगैरे भरले. आता कोटेशन सगळीकडे दिलंय, पण अजून ते मंजूर व्हायचं बघायचं. म्हणजे हा अनुभव एकदम भन्नाट होत. या व्यतिरिक्त फक्त हे जे आर्किटेक्ट आहेत त्यांची प्रोफेशनल कामं तुम्ही करता. आणि हाच एक प्रोजेक्ट असा झाला की जो अगदी अविस्मरणीय आणि अतिशय हटके, आणि जो आपल्या महाराष्ट्रासाठी नव्हे तर सगळ्या भारतातील लोकांसाठी खरं तर अभिमानाची गोष्ट आहे की शिवरायांचे जे गड किल्ले आहेत ते सांगलीच्या कलाकारांनी साकारले. हे मोठी गोष्ट आहे. आणि ते जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये जाणार आहेत. आणि यासाठी हे गिरीप्रेमी महासंघाची पण खूप मेहनत आहे आणि खूप मोठे प्रयत्न आहेत. आणि तुमची पण भरपूर मेहनत या गोष्टीसाठी लागली, कारण एका ठराविक कालावधीमध्ये पटापटा एखादी कलाकृती तयार करायची म्हणजे ते पण मेहनतीचंच काम आहे, त्याचा अभ्यास आहे. 2 ते 3 तासच झोपतो. बरोबर आहे, कारण त्यावेळी बरेच वेळा आजारी पण पडलो.
आणि कधी ताणामुळं. एकदा लवकर येईल असं पण मनात येऊ लागलं. म्हणजे तब्येत साथ देत देत नव्हती बरोबर आहे, त्यावेळेला. बरोबर. एकदा हे काम पूर्ण झाल्यानंतरचं ते समाधान फार समाधान वेगळंच फार होतं. वेगळं. हे सगळं काम करताना एखादा असा प्रसंग असेल की तो तुमच्या स्मरणात कायम राहील? माझ्याच मनात म्हणजे मला इच्छा होती की एकदा तरी विमानात बसायची. हां, मी 3दा बसलो. हां. आणि महाराष्ट्र सदनमधून दिल्लीमध्ये एक महाराष्ट्र सदन म्हणजे महाराष्ट्रातील लोकांचे जे मंत्री लोक आहेत त्यांच्यासाठी राहण्याची सोय वगैरे केलेली होती. त्या ठिकाणी सुद्धा माझी सोय त्यांनी केली. दिल्लीमध्ये. हां. आणि सर्व खर्च त्यांनीच उचलला. म्हणजे त्यांचं पण माझ्यावर प्रेम होतं कारण त्यांनी खूप मदत केली. हा सगळा मान तुमच्या कलेला मिळालेला आहे कलेला ॲक्च्युली. मिळाला. आणि त्यातली मोठी गोष्ट म्हणजे शिवरायांचे किल्ले माझ्या हातून घडलं हे खूप मोठं. शिवरायांनीच तुम्हाला निवडलं असं म्हणायला असं हरकत म्हणलं नाही. तरी चालेल असं आहे. त्यांचे किल्ले जे त्यांनी बांधले ते तुमच्या हातातनं पुन्हा साकारले. छोट्याशा साईजमध्ये का होईना, मॉडेलच्या रूपात का होईना, पण ते किल्ले तुमच्या हातातून पुन्हा साकारले गेले बरोबर. असं म्हणायला हरकत नाही. आता माझ्या मनात असं आलं की आता एवढं मला नॉलेज आहे किल्ल्यांचं. आता सांगली भागामध्ये कुठंतरी मोठं कार्यालय किंवा म्हणजे शासनाची जी एखादी जागा जर असेल तर ते शिवरायांचे किल्ले म्युझियम टाईप करण्याचा मी प्रयत्न करणार किती आहे. छान होईल हे असं झालं. हा प्रयत्न प्रयत्न चालू ठेवला. आहे. बरोबर झालं तर खूपच चांगलं होईल. बरोबर. हे किल्ले बांधताना शिवरायांनी जी मेहनत घेतली, त्यांच्या कामगारांनी जी मेहनत घेतली, त्यावेळी त्यांचे जे आर्किटेक्ट होते त्यांनी मेहनत घेतली, हे सगळं करत असताना तुम्हाला असा कुठल्या विशिष्ट गोष्टीचा अभ्यास करावा लागला का हे मॉडेल्स बनवताना? हां, आता किल्ला हा कसा आहे नॅचरल दिसला पाहिजे ह्याच्याकडे माझा खूप जास्त कल होता. आणि त्यासाठी मी काय केलं की समजा तिथे तटबंदी जर असेल तर तटबंदीचा मी तिथला फोटोज काढले नॅचरल जे दगड आहे त्याचा. आणि ती तटबंदी 30 फुटाची असायची. 30 फूट 40 फूट असायचं. आणि आपल्या ह्या मॉडेल मॉडेलमध्ये सुद्धा त्याचं भव्यता जाणवली पाहिजे. मग त्या ठिकाणी मी एका व्यक्तीला त्या भिंतीकडे उभा केलं. त्याचे फोटोज काढले. मग त्या माणसावरून त्या भिंतीची हाईट कळाली मला. आणि आपल्या किल्ल्यामध्ये तसं ते दिसलंच पाहिजे बरोबर असं. आणि मग ते फोटोशॉपच्या मदतीनं मी काय केलं थोडंसं कमी जास्त अंतर करून जेवढे दगड तिथं असतील तेवढेच दगड या तटबंदीला असले पाहिजे. म्हणजे दगड सुद्धा तेवढेच आहेत मॉडेलमध्ये. हां. आणि आत्ता जर किल्ल्याची स्थिती बघितली ते पावसानं वगैरे असे तटबंदीवर असे ओघळ वगैरे आलेले. मला तो इफेक्ट या किल्ल्यामध्ये आणायचा होता. म्हणजे आता जी वास्तव real परिस्थिती आहे. आहे किल्ल्यांची, हां, रियालिटी real. तीच त्या मॉडेलमध्ये आहे. म्हणजे एकदम पॉलिश्ड मॉडेल नाही आहेत ते. नाही जसं दिसतंय आत्ता तसं त्या पद्धतीतच आहे. म्हणजे आता त्यासाठी मी अशी एक ते घरातली घासणीचा वापर पण केला आहे. हां, थोडासा ते इफेक्ट इफेक्ट येण्यासाठी. कलरमध्ये ह्याच्यामध्ये. बरोबर बरोबर. तुम्ही आता ते मॉडेल बघितल्यावर लक्षात येईल. नक्कीच. आणि ओरिजिनल किल्ल्यामध्ये आपण जे मॉडेल किल्ला केला त्याची हाईट कमीत कमी 4 सेंटीमीटर आहे. 4 सेंटीमीटर. मग त्यामध्ये माणसाची हाईट 3 mm आहे. आता तो माणूस जर दाखवायचा असेल मग तो माणूस कसा का दाखवायचा कारण ती बोटासुद्धा बसत नाही 3 mm बरोबर आहे. हो बरोबर. 5 mm जरी पकडलं तरी मग तो माणूस पण वाटला पाहिजे तो मावळा वाटला पाहिजे. आणि ते म्हणजे शिवरायांचा तो मावळा दिसलाच पाहिजे. त्यासाठी आपण काय करायला पाहिजे हे विचार करत करत शेवटी मी ते ह्याच्यावर आलो. आपण ते टूथपिक असते ना त्याचं वरचं डोकं एक 3 लाईन्स असतात बघा त्याच्यावर. बरोबर आहे. वरचं रेड करायचं मधलं व्हाईट करायचं आणि परत खालचं रेड करायचं आणि तिथून तो कट करायचा 3 mm वर कट करायचा. आणि ते बरोबर त्या तटबंदीपाशी ठेवली मी. अच्छा. मग त्यावेळी लक्षात येते की बाबा त्या तटबंदीची हाईट आणि त्या मावळ्याची हाईट. मग ते ओरिजिनलच वाटतं. ते त्याच्यावर काम केल्यानंतर मला सुद्धा मीच केले हे मला पटत नाही. अच्छा. एवढं मी त्या रिअलिस्टिक आणण्याचा प्रयत्न केला. आणि इतकं तुम्ही गुंगून गेला होतात की ते परफेक्ट करण्यात, त्या छोट्या छोट्या गोष्टींनंतर तुम्हाला आश्चर्य वाटलं की बाबा मी एवढं परफेक्ट कसं काय बनवलं हे आणि किती परफेक्ट दिसतंय. आपले झेंडे सुद्धा दाखवताना असे 1.5-2 सेंटीमीटरचेच दाखवलेत. मग तो झेंडा कसा तयार करायचा मग तेवढं कापड त्याला चिटकेल का मग कागद चिटकवलं तर काय होईल. मग नंतर माझ्या डोक्यात आली की आपण डायरेक्ट चिकटपट्टी जाणू आपण ते सलमाईकला फर्निचरला वापरतो ती ग्लासवर ठेवायची. मग 2 mm ची पट्टी सरळ कट करायचं त्या सुईला पेस्ट करायचं आणि तेवढाच तो आकार आणायचा. त्याला फक्त रेड कलर द्यायचा. असे 100 झेंडे करायला 1 दिवस जातो. बारीक बारीक काम एकदम. कारण त्या स्केलला ते दिसलं पाहिजे ना. बरोबर. हे सगळे बारकावे टिपायला. त्याच्यावरचे तोफे आहेत ते लेडीज टिकल्या वापरतात कपाळाला. त्या टिकल्यांचा आम्ही चाकं तयार केली टूथपिक सेंटरला घातली आणि तो ग्रे कलर करून तो तोफ बनवली.
म्हणजे किल्ला केला तयार, हां. पण पूर्वी जसा होता तसाच केला. तसाच केला. असं नाही झालं की बाबा तटबंदी बारकी आहे, माणसं मोठी हां आहेत, हां असं नाही. तोफ लईच मोठी आहे, हां हां असं काय नाही, प्रमाणबद्धच केली ते. हां हां हां. त्यामुळे ते जे काही आम्ही मॉडेल्स तयार केले सगळे अप्रतिम दिसतात ते. म्हणजे परफेक्ट अभ्यास एकदम करून perfect प्रत्येक अभ्यास. मॉडेल हो. बनवले. म्हणजे त्यात चूक दाखवतच येत नाही. किल्ल्यासारखा हां. किल्ला दिसतोय असं नाहीये. आता जाऊन तुम्ही विजयदुर्ग बघितला आणि मॉडेल बघितलं तर दोन्ही सेम. सेमच दिसलं आता मी पाहिजे, जे एवढी करतोय ना मेहनत. ते ड्रोन कॅमेरा शूट केले का असं वाटतं ते. वा. एवढं म्हणजे ॲक्युरेट दिसतं ते. हम्म. असं. आणि आता किल्ल्याच्या आतल्या पडलेल्या पण काही वास्तू आहेत, हां. त्या पण दाखवायच्या किंवा ज्या आहेत आता सुस्थितीत त्या दाखवायच्या. आणि ॲक्च्युअली कसं आहे ते पेपरवर ते त्याचं ड्रॉइंग आलेलंच असतं, हां. ज्या इमारती साईज कुठे वगैरे आहेत, काय काय असेल आहेत ते. ते. मग त्यांनी मला त्याच्या पाण्याच्या शेजारी विहिरी आहेत बऱ्याच हां, ठिकाणी. आता रायगडवरच नाही म्हणलं ते 30-35 विहिरी आहेत हो, गोड्या पाण्याच्या. आणि 300-350 घरं आहेत त्याच्यामध्ये, एवढं भरपूर आहे. हो. तर त्यांनी ते सुद्धा असे छोटे छोटे घर तयार केले ते होते. सगळं तयार केलं. नॅचरल सगळं म्हणजे सगळं तयार केलं. बापरे, किती आणि मेहनत त्या लागली. स्केलला त्या स्केलला बाप ती मला ती घरं करायलाच मला 6 दिवस लागले. बापरे, खूप कलाकुसरीचं आणि खूप मेहनतीचं काम आहे. त्यात परफेक्शन ही बाब म्हणजे बरोबर. क्या बात आहे, अशी गोष्ट आहे खरं तर. ते बघितल्यावरच खरं तर सगळ्यांना त्याचं सौंदर्य आणि त्याचं जे तुम्ही बारीक काम केलेलं आहे त्याचं महत्त्व नक्की कळणार आहे सगळ्यांना. बरोबर. जेव्हा ते किल्ले आता हे मॉडेल्स आम्हाला बघायला मिळतील सांगलीत, तेव्हा आम्हाला खरं तर खूप आनंद होणार आहे. अतिशय छान काम तुमच्याकडनं घडलेलं आहे आणि आमच्या सगळ्या सांगलीकरांना खरं तर ही अभिमानाची गोष्ट आहे. बरोबर. फक्त महाराष्ट्राचं नाही तर सांगलीचं नाव तुम्ही जगाच्या नकाशावरती नेले. आणि तो तुमच्या मागे जो संघ आहे, जो गिरीप्रेमी महासंघ, तर बरोबर. त्यांचंही खूप कौतुक आहे. ते सगळे ज्येष्ठ नागरिक आहेत, या वयात त्यांची तळमळ अक्षरशः त्यामध्ये खास वाखाणण्यासारखी आहे. त्यांचा आभार मानण्यामध्ये त्यामध्ये उमेश झिरपे हां. म्हणजे अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे अध्यक्ष आहेत. हं. आणि त्यानंतर ऋषिकेश यादव सर, हं, हं. हे खूप अगदी ते किल्ला प्रेमी म्हणजे खूपच प्रेम आहेत ते. हां. ते अगदी स्वतःच ह्याचा पण विचार करत वाहून नाहीत. घेतलेलं वाहून घेतले. ही जी तुमची कला आहे, आता तुम्ही एकटेच असे आहात की ही मॉडेल्स बनवणारे कलाकार, तर ही कला तुम्ही अजून कुणाला शिकवत आहात का? आणि आपली कला पुढे जाण्यासाठी काय प्रयत्न करताय का तुम्ही? मला पण तसं काम करताना लोड येतोय. हं. मी बऱ्याच लोकांना सांगतो तुम्हाला जर शिकायचं असेल तर या, हं. फ्रीमध्ये शिकवतो, हां. मला कुठलीही फी वगैरे काही देऊ नका, हां. फक्त माझ्या शेजारी येऊन बसा, हां. असे बरेच लोकांना सांगितले. हां. पण कसं हे मॉडेल करत असताना त्याला पेशन्स लागतात, पहिला एका जागी स्थिर बसायची. हं, हं. कारण मी एकदा 7ला जर बसलो हं. तर डायरेक्ट 11ला उठतो. बरोबर. 11ला थोडंसं इकडे तिकडे चालून फ्रेश होतो. 12ला बसलो की 4ला उठतो आणि 4ला एकदा बसलो तर पण रात्री 10, 11, 12, 1, 2 जोपर्यंत ते पुढचं काम संपत नाही तोपर्यंत मी बसतोय. कंटिन्यू आणि बसायचं. पुढं काय करायचं हे मला माहिती आहे, त्यामुळे मी बसू शकते. पेशन्सचं काम आहे. आणि येणाऱ्या व्यक्तीला कसं असतं, मी ठराविक सांगितलं ना तेवढंच त्याला करायचं असतं. हं, हं, हं. पण तो करू शकत नाही, कारण ते एका जागी बसायचं त्याला सवयच नसते. आणि माझं कसं झाले, पैसे नसले तरी चालतील पण आपलं काम जगासमोर चांगलंच मांडायचं. नक्की. आणि येणाऱ्या पिढीला मी हेच सांगेन, तुमच्यामध्ये जर सातत्य असेल, मेहनत, सातत्य आणि जिद्द जर असेल तर तुम्हाला कोणीसुद्धा रोखू शकत नाही. तुम्ही सुद्धा सक्सेस होऊ शकता. म्हणजे नुसती कला जोपासणं महत्त्वाचं नाही, तर त्या कलेमधला आनंद आणि त्याची लगन आपल्यामध्ये असली पाहिजे. त्या कलेवरती मेन म्हणजे प्रेम पाहिजे आपलं खरं तर. उगाच करायचं म्हणून काही करायला गेलं तर त्याचा इफेक्टही येत नाही. ज्या गोष्ट आपण खूप प्रेमानं करतो ती गोष्ट कायम चांगली होत असते आणि त्याच्यातलं वेगळं पण जगापर्यंत आपोआप पोहोचत असतं. मग असे कलाकार शोधणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं. तर या दृष्टीने तुम्ही काही प्रयत्न करणार आहात का पुढं? मी फक्त माझी कला ही माझ्या मर्यादित पुरतं आहे. मी जगापुढं आणायला मी खूप प्रयत्न करेन, पण त्यासाठी समाजानं पण मला साथ दिली पाहिजे. बरोबर. किमान मला विचारायला तरी पाहिजे, बाबा मला तुम्ही शिकवताय का? नक्की नक्की. त्यांच्याकडनं जर आलं तर मी नक्की शिकवणार. नक्की. कारण ही कला एकट्यापुरतं मर्यादित नको आहे, आपण शिकले तर भरपूर होईल. कला शिकण्याची तळमळ आतून आली पाहिजे. बरोबर. ये रे बाबा तू शिक म्हणून शिकण्यासारखी गोष्ट नाही कला म्हणजे. एक 200-250 मुलं गोळा करावीत. आता मातीचे किल्ले वगैरे मुलं करतात, किल्ले करतात, पण त्याला असं थोडंसं हे नसतं, त्यांना नॉलेज नसतं जास्त, काय सुरुवातीपासून काय करायला पाहिजे, कशा पद्धतीने किल्ला करायला पाहिजे. आता मी 1-2 व्यक्तींना सुचवलंय, 4 बाय 2 फुटाचं एक जागा द्यायची, एक प्लायवूड द्यायचं आणि एक 5-6 किलो वर्तमान पेपर द्यायची, फेविकॉल द्यायचं, कलर्स द्यायचे आणि 5-5 किल्ले एकाच विद्यार्थ्याला 5 किल्ले करायला लावायचे एकसारखे. अच्छा. म्हणजे 5 का करावेत की त्यानं काय केलं, प्रत्येकाचे किल्ले वेगवेगळे येणार आणि मी ज्यावेळी माहिती सांगेन ती माहिती त्याच्यामध्ये ती उतरवली का
हे मी त्या मुलांना मार्गदर्शन करणार. तो घरी पण घेऊन जाऊ शकतो. मग त्याचं काही वेट काही जास्त नसतं पेपरचं मात्र त्यानं केल्यामुळे. हे करायला शिकलं पाहिजे. हां, मी शिकवायला तयार आहे. फक्त कोण मिळालं तर मी नक्कीच त्यांना प्रयत्न शिकण्यासाठी करेन. उद्युक्त करायला पाहिजे. हां. असे बरेच आहेत विद्यार्थी किंवा असतीलही. आपल्या सांगलीच्या सारख्या ठिकाणी अनेक शाळा आहेत, हायस्कूल आहेत. अजूनपर्यंत ते तुमच्या दृष्टिक्षेपात आलेले असतील, असेही असेल. बरोबर. देव करो आणि कलाकार तुमच्याकडे आकर्षित होत आणि तुमच्यासारखे अनेक कलाकार आपल्या सांगलीमध्ये घडत, महाराष्ट्रामध्ये घडत आणि ही कला तुमची पुढे जात राहू, या कलेचा वारसा पुढे जात राहू. कारण या कलेनंच आपल्याला जागतिक स्तरावरती स्थान मिळवून दिलेलं आहे. अगदी बरोबर. सांगली शहराला, हो. सांगली शहरातल्या तुमच्यासारख्या कलाकाराला. तर आकाशवाणी सांगलीमध्ये आज तुम्ही आलात आणि हे जे जागतिक वारसा स्थळासाठी शिवाजी महाराजांचे जे 12 किल्ले आहेत त्यांचं मॉडेल बनवण्याचं एक अप्रतिम कार्य तुम्ही केलेलं आहे. त्याबद्दल आमच्याशी मनमोकळेपणानं बोललात. तिथंपर्यंतचा तुमचा प्रवास आम्हाला सांगितलात. त्याबद्दल आकाशवाणीकडून आणि आमच्या सगळ्या श्रोत्यांकडून मी तुमचे खूप आभार मानते आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी आमच्या सगळ्यांकडून खूप खूप शुभेच्छा देते. अशी अनेक चांगली कामं तुमच्याकडून, तुमच्या हातून घडवत आणि त्यांची प्रसिद्धी जागतिक स्तरावरती तुम्हाला मिळू दे अशी आशा करूया. धन्यवाद. धन्यवाद. आजचे पाहुणे या कार्यक्रमामध्ये युनेस्कोतर्फे महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या 12 किल्ल्यांचे जागतिक ऐतिहासिक वारसा स्थळामधील नामांकनासाठी 2 स्केल प्रतिकृती बनवणारे रमेश बलुर्गी यांच्या मुलाखतीचा अंतिम भाग आपण ऐकला. आजचे पाहुणे या कार्यक्रमातून आता मला अपर्णा कल्लोळला आणि या कार्यक्रमाचे सादर करते श्रीनिवास दरंडीकर यांना निरोप द्या. पुन्हा भेटूया. नमस्कार.